हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. आज कामदा एकादशी आहे. तर एकादशीमुळं म्हटलं ह्यावर्षी जे आपण उन्हाळ काम केलं आहे उपवासाचं, ते सगळं थोडं थोडं तळावं आणि तुम्हाला पण दाखवावं. तर त्यासाठी मी बघा उपवासाचे बटाटे आणि साबुदाण्याचे असे पापड बनवले आहेत, पापड्या ह्या. परत ह्या चकल्या आहेत मस्त अशा सुंदर, बटाटा आणि साबुदाणा मिक्स चकल्या आहेत. खूप छान होतात ह्या, खूप सुंदर फुलतात. हे बटाट्याचे वेफर्स आहेत बघा, किती एकसारखे आले आहेत आपले चांगले असे. हे थोडेसे शेंगादाणे घेतलेत वाटीभर तळून घेण्यासाठी. आणि बटाट्याचे पापड पण बनवले आहेत आपण हे. तर असे 4-5 प्रकार मी उपवासाचे पदार्थ बनवले आहेत सगळे उन्हाळ्याचे. पटकन काही खिचडी सारखी खावीशी वाटत नाही, कधी भगर आपल्याला उपवासाला चालत नाही, तर 2-4 पापड्या तळल्या, मूठभर शेंगादाणे घेतले तोंडी लावायला, तरी पण होऊन जातं. बघा वेपर्स आपले खूप सुंदर झाले आहेत ह्यावर्षी, एकसारखे अगदी. चकल्या पण खूप छान झाल्या आहेत. याचा लॉंग व्हिडिओ टाकायचा राहिला माझ्याकडून, पण मी असं दाखवते तुम्हाला मी एवढं केलं आहे म्हणून. हे सगळं काही ह्यावर्षीच केलेलं पदार्थ आहे सगळे फ्रेशमध्ये. बघा बटाट्याचे पापड पण खूप छान होतात. त्यात काहीसुद्धा घातलं नाही आपण, फक्त बटाटे उकडून पुरी यंत्रावर पापड घेतलेत आणि हे असे तळून घ्यायचे छान. याला तूप तेल पण खूप कमी लागतं. बघा कसे पांढरी शुभ्र आपले वेपर्स पण तयार आहेत. अशाच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप कमी तेलात आणि खूप कमी वेळात होणारे हे सगळे पदार्थ आहेत. खायला पण खूप सुंदर लागतात. शेंगादाणे आपण असे तळून पण घेतले छान असे मस्त खरपूस. याच्याबरोबर असे छान लागतात हे. आणि याच्यात आपण थोडंसं तांबडं तिखट, थोडंसं मीठ आणि थोडी चवीपुरती साखर घालायची या सगळ्याच्यात. खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्ही हे पदार्थ बनवले आहेत का ह्यावर्षी. थोडंसं तांबडं तिखट टाकलं आपण ह्या वेफर्सवर, थोडीशी चिमटभर मीठ, साखर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. आणि काही न टाकता जरी तुम्ही असं खाल्ले हे पदार्थ तरी पण खूप सुंदर लागतात. बघा आता उन्हाळा लागला आहे. उन्हाळ्यात पटपट हे सगळे पदार्थ बनवून घेतले म्हणजे वर्षभर परत काही बघायचं टेन्शन नसतं. आणि हे 1-2 वर्षसुद्धाही टिकतात हे सगळे पदार्थ. मी अगदी थोडंच तळलं आहे. बघा खूप छान लागतात हे पदार्थ खायला. हे बटाट्याचे म्हणजे साबुदाण्याचे जे पापड आहेत ना, ते तेलात इतके छान फुलतात ना, खूप सुंदर फुलतात. आणि ह्या ज्या चकल्या आहेत ते थोडा साबुदाणापासून शिजवून घेतला आणि मग त्या चकल्या घातलेल्या आहेत. आणि ह्या पापडात तर आपण काही बिलकुलसुद्धा साबुदाणा किंवा दुसरं कुठलाही पदार्थ घातलेला नाही आहे. फक्त बटाटा म्हणजे बटाटा, थोडंसं तांबडं तिखट, जिरं, मीठ घालून मिक्स करून पुरी यंत्रावर आपण हे पापड बनवलेले आहेत. साबुदाण्याच्या पापड्यामध्ये थोडंसं आपण बटाटे मॅश करून घातले आहेत आणि ते मग शिजवून आपण त्यात घातले आहेत. मी अगदी थोडंच तळलं आहे आज हे, जास्त नाही तळलं. मी सगळं बनवते सगळं काही, पण मला जास्त आवडत नाही हे पदार्थ खायला. पण हे घरात सगळ्यांना आवडतात त्यामुळे मी बनवत असते काहीतरी. लाईक करा, शेअर करा.